एक मोठी स्पर्धा 22 गाव म्हटलं की या 22 विभागातून 1 मे 2 मे आणि 3 मे रोजी ही भव्य दिव्य स्पर्धा आणि या स्पर्धेचा औक्षण सोहळा सातारमध्ये आज संपन्न होणार आहे। अगदी जावली तालुका म्हटलं, सातारा जिल्हा म्हटलं, पहिली BPL म्हटलं तर अगदी पहिली स्पर्धा ज्याने 22 गावातील मुलांना एकत्र केलं आणि एकत्र करत असताना एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला 1 मे 2 मे आणि 3 मे रोजी ही संपन्न होणार आहे। प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये पारितोषिक असेल, त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक आहे ते 50,000 पारितोषिक आहे आणि खास विशेष करून या स्पर्धेमध्ये मालिकावीर किताब बाईक असणार आहे आणि ही बाईक मिळवण्यासाठी कोणता खेळाडू नक्कीच चांगला खेळ करेल, गेम करेल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल। परंतु आज मात्र आपण पाहतोय काळेश्वरी देवी चषक 2025 हा थरार आज पाहिलं तर रविवारचा दिवस रामनवमी आहे आणि या रामनवमी निमित्त सर्व खेळाडूंना आयोजक कमिटीला आणि सर्वांना या ठिकाणी व्यासपीठावर ते शुभेच्छा देऊया। 6व्या मॅचच्या दिशेने पहिलं षटक हाताळण्यासाठी सतीश आपल्याला पाहायला मिळेल। विक्रम अगेन्स्ट सतीश ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। एका दिशेला गोलंदाज सतीश तर दुसऱ्या दिशेला विक्रम लेफ्ट हँड फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल। पहिला पॉवर प्लेचा चेंडू, आता मात्र चांगला चेंडू आहे, चांगला हवेमध्ये चेंडू आत असताना इथे मात्र चेंडू नो मॅच लँड मध्ये ट्रॅव्हल झालाय। बघता बघता क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू निघून चाललाय सीमारेषे पार। येतो या ठिकाणी विक्रमच्या बॅट मधून पहिला लाजवाब चौकार, 4 धावा। पहिला चेंडूवरती आक्रमण जरूर केले आणि 4 धावा क्षेत्ररक्षण करण्याचा चांगला निर्णय या ठिकाणी आपण पाहिला तर धावली टीमला आदित्यने चांगला प्रयत्न केला होता, परंतु त्यांच्या आवाक्या बाहेरचा चेंडू सीमारेषे पार, चौकार पाहायला मिळाला। हा देखील चांगला फटका आहे, चेंडू ऐकणारे नाहीये, थांबणारी नाहीये, लगातार दुसरा हा षटकार पाहायला मिळतोय। पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, 2 चेंडूंवरती 10 धावा खर्च करताना सतीश आपल्याला पाहायला मिळतोय। पहा गोलंदाज आज मात्र या ठिकाणी या खेळपट्टीवरती थोडेसे मागणी ठरताना पाहायला मिळतात। फलंदाज अगदी आक्रमण करताना पहिल्यापासून पाहायला मिळतात, परंतु विक्रमला या ठिकाणी थांबवायचं असेल ना तर एक क्रिकेटला ब्रह्मास्त्र चेंडू आपल्या या गोलंदाजी मधून टाकावा लागेल। इथे मात्र सतीश आपण पाहतोय 27 नंबरची जर्सी घालून। आता मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, खराब चेंडू आहे का, पंच काय सांगतात त्यांच्याकडे लक्ष असेल, परंतु आज पात्र पाहिलं तर हा मात्र डॉट चेंडू सांगता आपल्याला पाहायला मिळते। थोडेसे शफल झाले होते फलंदाज, तिथे मात्र शफल झाल्यानंतर मात्र या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू मात्र निर्धाव चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळाला। पुन्हा एकदा आता मात्र गतीमध्ये परिवर्तन, हा मात्र चेंडू एक चांगला चेंडू म्हणून टाकण्यामध्ये यशस्वी झालाय सतीश। थोडासा चेंडू पाठीमागे ठेवला, स्लोअर पद्धतीचा चेंडू होता आणि तिथे मात्र चेंडू अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला नाहीये, डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळतोय। विक्रमला काही काळ थोडंसं शांत थांबून ठेवलंय, 2 चेंडू 2 डॉट आलेत, पहिल्या 2 चेंडूवरती धावा आल्या, त्यानंतर मात्र थांबवलंय। अकुट्टापेचा चेंडू गॅप आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, थोडासा या ठिकाणी खराब आहे का, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होते, चुकी नाहीये। एकेरी दुहेरी धाव घेत असताना धावफलकावरती धावा जर पाहिला तर धावसंख्या झाली ती मात्र आपण पाहतोय 11 या धावसंख्येवरती आज पाहतोय। GTC लाईव्हच्या माध्यमातून ही पूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते, त्यांना 7 अगदी 2 कॅमेऱ्यांच्या साह्याने आपण पाहतोय। कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये देखील आज कॅमेरामॅन म्हणून GTC लाईव्हचे सर्व आपण पाहतोय। त्याचबरोबर पंचांच्या भूमिकेमध्ये रमाकांत पवार सर हे देखील आपल्याला पाहायला मिळते, त्यांची पूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते। अकुट्टापेचा चेंडू फटका लाजवाब आहे, तिथे मात्र कव्वारच्या डोक्यावरून चेंडूला धाडलाय, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करताय, तोपर्यंत दोन्ही फलंदाजांमध्ये आपण पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळतात। एका दिशेला सुनील तर दुसऱ्या दिशेला विक्रम चांगला धावांचा वेग वाढवताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय, पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते मात्र आपण पाहतोय 13 या अंकावरती। आशीष अनंत भोईर
धन्यवाद. 6व्या मॅच दिशेने दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती जर पाहिलं तर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. पहिला षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. धावा खर्च केला गेला 13. पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्या होत्या. त्यानंतर कमबॅक केलं मी म्हणेन सतीश याने. चांगली गोलंदाजी हाताळली. त्यानंतर मात्र चांगली स्पेल टाकण्यामध्ये यशस्वी झाला. 13 धावा खर्च झाल्यात. इथून पुढे दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण जर पाहिलं तर बॉलर योगेश आलाय. गोलंदाजी ट्रॅक वरती 53 नंबरची जर्सी घालून आपण पाहतोय. GTC-live.in च्या माध्यमातून ही स्पर्धा दाखवली जाते. या फटका चांगला आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत परंतु 1 बाउंड चेंडू फील्ड केला जाईल. क्षेत्ररक्षण देखील सुंदर. थ्रो देखील चांगला आहे आणि इथे मात्र पहा अगदी दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ चुकला गेला आणि या संधीचा फायदा मात्र क्षेत्ररक्षकाने घेतला. गोलंदाजाने फलंदाजाला या ठिकाणी फसवलं आणि इथे मात्र फलंदाज विक्रम डगआउटच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळेल. अगदी रंगात ढंगात आलेला हा फलंदाज होता जो फलंदाजीसाठी आपण आक्रमण पाहत होतो, ज्याला मात्र परतीच्या दिशेला पाठवताना आपल्याला पाहायला मिळालंय. एक बॅटर गेला मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय साळुंके पुन्हा एकदा लेफ्ट हँड बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. GTC लाईव्ह बद्दल आपण चर्चा करत होतो. आज ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते. काळेश्वरी देवी चषक 2025 द्वारली गाव आणि या द्वारली गाव मध्ये ही क्रीडांगणावरती स्पर्धा अगदी लाईव्ह दाखवली जाते. GTC लाईव्हचे सर्व सन्माननीय आदरणीय आशिष अनंत भोईर साहेब यांचं चॅनल आहे आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून ही पूर्ण देशामध्ये ही स्पर्धा दाखवली जाते. काळेश्वरी देवी चषक 2025 पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही शेवटची टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. पुढे मारण्याचा प्रयत्न, थोडंसं 1 पाऊल 2 पाऊल पुढे आले. त्यानंतर मात्र गोलंदाजाने अगदी हेरला गेला आणि ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी झालाय. गोलंदाजाचं कौतुक केलं जाईल मी म्हणेन या ठिकाणी योगेश याचं. असं मात्र आपण पाहतोय JMDCC शेमडी संघ टॉस हरल्यानंतर फलंदाजी करत असताना अकोट टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत परंतु एकच धाव मिळणार, याच्यापेक्षा काही मिळणार नाहीये. प्रत्येक चेंडूवरती एकेरी दुहेरी धाव येत असताना आपण पाहतोय JMDC शेमडी संघ आपण जर पाहिलं तर संघाचं धावफलक आपण पाहतोय 14 या अंकावरती. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये ज्याच्या नावाची ओळख आहे, ज्याच्या नावामध्ये धमक आहे, ज्याच्यामध्ये हिम्मत आहे त्याला मात्र किंमत आहे असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ज्याला बकासूर म्हणून ओळखलं जातं, हुकमेका म्हणून ओळखलं जातं, तो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आलाय. त्यांच्या अगेन्स्ट आपण जर पाहिलं तर योगेश देखील कमी नाहीये. इथे मात्र पहा अगदी चांगला चेंडू होता. बॅटची लिडिंग घेऊन चेंडू पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक धावतात पाठीमागे. तोपर्यंत 1 धाव केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी आपण पाहतोय धाव फलकावरती पाहायला मिळतील. धाव संख्या झाली 17. दुसरा षटक हाताळत असताना या ठिकाणी आपण जर पाहिलं तर योगेशचं चांगलं षटक या ठिकाणी आपण पाहतोय. आतापर्यंत धावा खर्च केल्या गेल्या त्या फक्त 4 धावा या षटकामध्ये. बकासूर म्हणून ज्याची ओळख आहे अक्षय भोसले, ज्याच्याकडे मोठे फटकेबाजी आहे. इथे मात्र मी म्हटलं होतं आता मात्र ज्याच्या रेंज मध्ये चेंडू आलाय त्याने मात्र फेकून दिलाय. चेंडू चाललाय सीमारेषे पार. षटकार 6 धावांसाठी. 17 का फूल 13 का फूल 17 का माला, झुकेगा नहीं साला, ठोक दिया ना बाला. षटकार बकासूरच्या बॅट मधून एक लाजवाब लांबच लांब काळेश्वरी देवी चषक 2025 मध्ये षटकार पाहायला मिळतोय. योगेशला काहीतरी करावं लागेल. आज खऱ्या अर्थानं योगेश चांगली गोलंदाजी करतोय. त्यांच्यावरती आक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील चांगला पटका समोरच्या दिशेला. 1 बाउंड चेंडू निघून चाललाय सीमा रेषे पार. लाजवाब चौकार पाहायला मिळतोय. पंच देखील सांगतायत की हा आहे खणखणीत चौकार. म्हटलं होतं अक्षय एक चांगला स्फोटक फलंदाज आहे, त्याला तुम्हाला थांबवायचं असेल ना तर नक्कीच त्याला नॉन स्ट्राईक वरती उभं करावं लागेल. शेवटचं षटक आहे. शेवटचे षटक टाकत असताना आपण पाहतोय षटक क्रमांक शेवटचं आदित्यच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आदित्यचं जर पाहिलं ना तर पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन मध्ये प्रीमियर लीग मध्ये ज्याने मालिकेवीरचा किताब पटकावला होता. आज ऑलराऊंडर परफॉर्मन्स मधून प्रभू शिवाजी राजे प्रतिष्ठान मध्ये देखील त्यांची वर्णी लागली आहे.
आज तो त्या स्पर्धेमध्ये येणाऱ्या 18-19 तारखेला देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. परंतु आज आपल्या टीमसाठी खेळतोय. संघ थोडासा अडचणीत आहे. धावांचा खूप वेग वाढलाय. धावांची गती कमी करायची असेल तर इथे मात्र आदित्यला चांगली गोलंदाजी चांगली ठाकावी लागेल. त्यांना 7 मात्र क्षेत्ररक्षकांना चांगली द्यावी लागेल. टप्प्याचा चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू करतोय हवाई सफर. ब्रँडेड सुनीलच्या बॅट मधून एक लांबच लांब षटकार पाहायला मिळतोय. पहिल्याच चेंडूवरती आक्रमण केलाय. ज्या पद्धतीचा चेंडू हा पाहायला मिळाला अगदी बॅटच्या रनार मध्ये घेतला आणि उचलून दिला फेकून दिला 6 धावांसाठी. आता मात्र कानमंत्र दिला जातोय. सतीश येऊन सांगतायत त्यानंतर बाजीराव देखील सांगतायत. आज खऱ्या अर्थाने या टीम मध्ये आपण जर पाहिलं तर बाजी यांना आपण पाहतोय. अगदी संघामध्ये खूप दिवसापासून आपण त्यांना पाहतोय. लेजेंड खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहायला जातं आणि आज ते कानमंत्र देताना पाहायला मिळतात आदित्यला. हा देखील चांगला फटका आहे. लाजबाब फटका. चेंडू हवेमध्ये चेंडू निघून चाललाय सीमारेषे पार. लगातार आपण पाहिला तर एखादा षटकार एखादा चौकार येतोय. पंच रमाकांत सर देखील सांगतायत की हा आहे चौकार. 4 धावा 6 धावा 10 धावा 2 चेंडूवरती खर्च करताना आदित्य आपल्याला पाहायला मिळतोय. एका दिशेला सुनील फटकेबाजी चांगली आपल्या टीम साठी JMDC शिमडी टीम साठी करताना पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या दिशेला त्यांना साथ देत असताना अक्षय भोसले हा अक्षय साळुंके देखील आपल्याला चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 2 चेंडू टाकून झाले. 10 धावा खर्च केल्या गेलेत. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. धाव फलक जर पाहिलं तर धाव फलकावरती धावा झाल्या त्या 37 धावा. हा देखील फटका लाजबाब आहे परंतु शत्रू निघून जाईल का. सीमारेषे लगात विकासने झेल मात्र टिपलाय आणि फलंदाज सुनीलचा खेळ मात्र या ठिकाणी विवेकने झेल टिपलाय आणि इथे मात्र सुनीलचा खेळ मात्र संपुष्टात आलाय. पहा एखादा षटकार एखादा चौकार गेल्यानंतरची गोलंदाजाने संधी निर्माण केली होती त्याला 7 मात्र क्षेत्ररक्षकाने चांगली दिली आहे आणि अगदी बाउंड्री लगत कोणताही चुकी न करता या ठिकाणी झेल मात्र विवेकचं कौतुक केलं जाईल. आज विवेक देखील संघासाठी चांगली मेहनत घेत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण करतात. आपल्या टीमसाठी आपल्या गावासाठी खेळत असताना धावांचा वेग ज्या पद्धतीने वाढलाय त्या धावांवरती अंकुश लावण्यामध्ये एक मोठा झेल या ठिकाणी टिपला गेलाय. विवेकचं कौतुक केलं जाईल. आदित्यला मात्र या ठिकाणी सूर गवसलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजेश आपल्याला पाहायला मिळेल. एका दिशेला शेर दुसऱ्या दिशेला सव्वा शेर. हा देखील फलंदाज हार्ड हिटर म्हणून ओळखला जातो. हाफ ट्रॅकर फुल टॉस चेंडू आहे आणि इथे मात्र आपण पाहतोय पंच सांगतायत नो चेंडू दंडित केलं जात आहे. चेंडू चाललाय अगदी सीमारेषे पार. यानंतरची नेक्स्ट मॅच मौजी शेमडी संघाचे संघनायक आणि चोरगे उमरी संघाचे संघनायक. आपण या लगेच आपण मॅच यानंतर घेणार आहोत. जाधव उमरी टीम आणि सावरी टीम या ठिकाणी जाधव उमरी टीम अवेलेबल नाही आहे त्यामुळे नेक्स्ट मॅच आपण चोरगे उमरी विपक्ष मौजे शेमडी टीम दोन्ही संघाचे संघनायक आपण समालोचन कक्षामध्ये टॉस का बॉस मध्ये या. षटक क्रमांक 3 संपल्यानंतर लगेच आपण टॉस घेणार आहोत. फुलटॉस चेंडूवरती चौकार आलाय. नोट +4 म्हणजे इथे 5 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर काळेश्वरी देवी चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. अगदी शेवटची स्पर्धा आहे. या हंगामातील शेवटची स्पर्धा. अगदी सर्व संघ अगदी कंबर कसून मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळतील. या चमचमत्या ट्रॉफीवरती सर्वांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळते. परंतु याच्यामधून 16 टीम मधून 3 संघांचं स्वप्न आज नक्कीच या शेवटच्या सत्रामध्ये पूर्ण होताना पाहायला मिळेल. अकोट टप्प्याचा हाफ टॅकर चेंडू आहे. चेंडू हवेमध्ये झेल होईल का. थोडस या ठिकाणी रोहन चुकी करतोय. चुकीला माफी नाहीये. अतिया
चांगला झेल होता, झेल पकडणं असता तर कदाचित इथे 4 धावा वाचल्या असत्या. अगदी धाव फलक आपण जर पाहिलं तर झपाट्याने वेगाने पुढे जात असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आपण पाहतोय. 49 धावा आजच्या दिवसातील 50 धावा पूर्ण होतील का टीम शेंबडी संघाच्या हे देखील पाहावं लागेल. आदित्य निघालाय, हा मात्र चांगला यॉर्कर, भन्नाट यॉर्कर चेंडू आहे. अगदी क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं. व्हाईट यॉर्कर चेंडू होता, तिथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या आणि या 2 धावेबरोबर संघाचं धावफलक जर पाहिलं तर 51 धावांवरती जाऊन पोहोचले. 52 धावांचं टार्गेट मात्र उभं केलंय ते मात्र JMDC शेंबडी संघाने. टीम धावली टीम समोर. चला वेळ लावू नका, लगेच या दोन्ही संघाचे संघनायक चोरगे उमरी संघाचे संघनायक आणि मौजे शेंबडी संघाचे संघनायक आपण टॉस का बॉस मध्ये या, ज्या ठिकाणी आपण नाणेफेकीचा कौल करूयात. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ आतापर्यंत एक मॅच जिंकलाय, पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय आणि दोन्ही संघादरम्यान ही पुढची मॅच आपण पाहणार आहोत. टॉस का बॉस मध्ये आपण जाणार आहोत, ज्या ठिकाणी टॉस करण्यासाठी आपण आमंत्रित करूयात. आनंद शिंदे आणि विशाल शिंदे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करूयात. आनंद शिंदे विशाल शिंदे यांच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. मौजे शेंबडी टीमचे संघनायक, चला टॉस का बॉस मध्ये या, वेळ लावू नका. शेंबडी संघनायक आपण टॉस का बॉस मध्ये या. दोन्ही संघ जर पाहिलं तर एक मॅच जिंकलाय. या ठिकाणी चोरगे उमरी टीम आपण एक मॅच जिंकलाय, पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय. खऱ्या अर्थानं आज पाहतोय 22 गाव प्रीमियर लीग ऑक्शन 16 सातारमध्ये संपन्न होताना पाहायला मिळतोय सेतू. परंतु आज जर पाहिलं तर ही अभिमानाची स्पर्धा, आपल्या सन्मानाची स्पर्धा या ठिकाणी पाहिलं तर 22 गाव प्रीमियर लीग आणि या ऑक्शन 16 सातारमध्ये संपन्न होतोय. पाहूया टॉस करणार आहोत या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते. टॉस करेल चोरगे उमरी टीम. टॉस करूयात आपण. छापा कॉल केला येथे मात्र काटा आलाय. टॉस जिंकलाय मौजे शेंबडी टीम. काय सांगाल, टॉस जिंकलाय, काय रणनीती असेल, काय निर्णय असेल आपला? निर्णय तर बॉलिंगचाच असेल. 3 षटकांची मॅच आहे. किती धावांचा डोंगर या ठिकाणी सॉरी किती धावांचा या ठिकाणी किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? नक्कीच कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर चांगली फलंदाजी राहिली, चांगली गोलंदाजी राहिली आहे, परंतु या मॅच मध्ये ज्या चुका झाल्या होत्या त्या कशा पद्धतीने तुम्ही सुधाराल आणि या मॅच मध्ये चांगला खेळ कराल? मागच्या मॅच मध्ये ज्या पण चुका झाल्या त्या आम्ही नक्कीच सुधारण्याचा प्रयत्न करू आणि चांगला खेळ करून जिंकण्याचा नक्कीच प्रयत्न करू. समोर चोरगे उमरी टीम आहे, त्यांच्याकडे देखील चांगली फलंदाजी आहे, गोलंदाजी आहे, परंतु असं कुणावरती टार्गेट कराल की त्याला लगेच आपण आउट करणार आहात? नक्कीच टार्गेट सुशांतला असेल. सुशांत नक्कीच स्फोटक फलंदाज आहे. टॉस हरलाय सेतू, परंतु प्रथमतः फलंदाजी करायचे. किती धावांचं लक्ष टीम समोर आपण ठेवाल? 40 प्लस करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल, परंतु विकेट जर पाहिलं तर अगदी अनुकूल फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं काळेश्वरी देवी चषक 2025 पर्व क्रमांक 3 पाहतोय. सावरी ग्रामस्थांच्या वतीने, सावरी टीमच्या वतीने या आयोजनाबद्दल 2 शब्द काय सांगाल? आयोजन तर खूप छान आहे आणि 360 ग्राउंड असलं तर थोडं बरं वाटतं खेळायला, पुढं पण सगळे खुश होतात. नक्कीच आयोजन देखील खूप सुंदर आहे, छान आहे असं सांगितलं जाते. दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण ऑल द बेस्ट देऊया. मान्यवरांना विनंती करूया की आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हा. दोन्ही संघांचा या ठिकाणी टॉस झालाय, टॉस जिंकलाय. शेंबडी टीमने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, आमंत्रित केलाय. ते मात्र आपण पाहतोय चोरगे उमरी टीमला फलंदाजीसाठी सगळ्यात मॅचच्या दिशेने नेक्स्ट मॅच आपण पाहतोय. या ठिकाणी पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय, दुसऱ्या इनिंगकडे आपण जाऊयात. अर्थातच 52 धावांचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय धावली टीम. एका दिशेला आपण पाहतोय रोहन, तर त्याच्या साथीला आदित्य ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि गोलंदाज दिनेशला आपण पाहतोय. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंच काय सांगतायत, आमच्याकडे वळतायत. हा चेंडू मात्र खराब, वाईट चेंडूने सुरुवात झाली. या दिवसाचा आपण जर पाहिला तर दिनेशचा मात्र पहिला चेंडू वाईट आपल्याला पाहायला मिळतोय. आज जर सकाळी पाहिला तर सन्माननीय आदरणीय तानाजी गुरुजी सर यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपल्याला पाहायला मिळाला.
आता मात्र चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला चेंडू. इथे मात्र डॉट चेंडू सांगता पाहायला मिळते. जास्तीत जास्त तुम्हाला या पद्धतीची गोलंदाजी टाकावी लागेल. असं दुखापतग्रस्त असताना देखील आपल्या टीमसाठी खेळत असताना दिनेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या पायामध्ये क्रॅम्प्स आहेत, परंतु आज आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी खेळताना दिनेश साळुंके आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. इथे मात्र चांगला चेंडू आहे का? पंच पुन्हा एकदा सांगतात की हा पुन्हा एकदा खराब चेंडू आहे, वाईट चेंडू आहे. रोहन आणि आदित्य ही जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. 52 धावा करायच्या आहेत, परंतु ही धावाचा पाठलाग करत असताना पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी नव्हे तर जास्तीत जास्त धावा तुम्हाला घ्याव्या लागतील. इथे मात्र चांगला फटका. तिथे काय करताय? क्षेत्ररक्षण अगदी सुंदर त्या ठिकाणी झालं होतं. कदाचित चेंडू अडवला असता, थ्रो केला असता तर या ठिकाणी आदित्य मोठा माझा हाती गळाला लागला असता, परंतु तसं काही घडलं नाहीये. सुरक्षित मैदानाच्या आतमध्ये एक धाव कंप्लीट करत असताना धावफलकावरती धावा झाल्या. त्या 3 धावा आतापर्यंत टीम धावली संघाच्या आपण पाहतोय. आदित्य त्याला देखील हा डिटरमन ओळखलं जातं, ज्याच्याकडे क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे. आज मालिकावीरचा किताब माझ्या नावावरती आहे, परंतु आज गावची स्पर्धा आहे, गावाच्या नावासाठी खेळताना आपण पाहतोय. याला देखील हार मानून चालणार नाहीये. आदित्यसाठी या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलंय, परंतु आदित्य जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत या मॅचचं काही सांगू शकत नाहीये मित्रांनो. इथे मात्र पहा अगदी चांगला चेंडू आणि इथे मात्र क्लीन बोल्ड. सुंदर चेंडू, स्लोअर पद्धतीचा चेंडू. इथे मात्र आपण पाहतोय बॅट अगदी गोपिनी सारखी फिरवली होती आणि इथे मात्र आदित्य जाधव बॅक टू पवेलियन 0चा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज या आदित्यने पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन मध्ये अगदी चांगला खेळ अद्याप झाला होता, परंतु या शेवटच्या टुर्नामेंट मध्ये आपण जर पाहिलं तर आज मात्र निराश करतोय आपल्या टीमला. कारण की ज्याच्यावरती जिम्मेदारी, ज्याच्यावरती आज खऱ्या अर्थानं त्याच्यावरती जो जबाबदारी होती ती जबाबदारी पूर्ण करू शकला नाही. हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये अशा काही गोष्टी घडत असतात. कधी तुमच्या वाटेला निराशा, कधी तुमच्या वाटेला आनंद येईल हे सांगू शकत नाहीये. परंतु ज्याच्या वेळेला आदित्यने मॅच मध्ये चांगला खेळ केलाय त्या वेळेला टीम धावली साठी अगदी योगदानाचा अगदी लाभदायक ठरला गेलाय. इथे मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा वाईट कॉल सांगतायत पंच. आमच्याकडे वळतायत रमाकांत पवार सर आणि त्यांचे पूर्ण पॅनल आपल्याला पाहायला मिळतील. अजित शेख सर, असीम कुरेशी ही पूर्ण पॅनल आज सज्ज रखरखता उन्हामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. इथे मात्र चाबूक शॉट, 1 बॉल, चेंडू चाललाय टन 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 टन, चौकार. 4 धावा. इरादे स्पष्ट करताना आपल्याला पाहायला मिळतोय हम भी किसी से कम नहीं. आदित्य जरी माघारी परतला असता तरी आमच्यामध्ये देखील क्षमता आहे. नवीन बॅट्समन आपण पाहतोय उदय आलाय. आदित्यच्या ठिकाणी उदय आपण पाहतोय. ज्याने स्ट्रोक अगदी चांगला फटका पाहायला मिळाला. हा देखील लाजबाब समालोचन कक्षाला दिलेली मान वंदना. चेंडू अगदी सीमा रेषे पार येतो या ठिकाणी. ब्रँडेड षटकार काळेश्वरी देवी चषक 2025 उदयच्या बॅट मधून एक चांगला लाजबाब षटकार पाहायला मिळतोय. चेंडू किती झाले जुना नाही काय बॉल? अरे जुना नाही बॉल. किती झाले? 14 धावा झाल्या धाव फलकावरती. धाडस केल्याशिवाय मित्रांनो तुम्हाला काहीच मिळणार नाहीये. धाडस करत राहायचं. जिंकलो तर आनंद आणि हारलो तर अनुभव मात्र तुमच्या पाठीशी येईल. परंतु इथे मात्र धाडस केले उदयने. 2 चेंडूवरती एक चौकार, एक षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. हा देखील बॅटची लिडिंग एज आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक पाठीमागे कोणती चुकी करत नाहीये. स्वतःवरती नाराज आहेत उदय आणि इथे मात्र पाहतोय बॅक टू डगआउट मध्ये जाताना पाहायला मिळतील. उदयला देखील माघारी परतवण्यामध्ये यशस्वी झालाय. एका दिशेला आपण पाहिलं तर 2 एक चौकार, एक षटकार आला. त्यानंतर विकेटचं पतन पाहायला मिळालंय. कमबॅक केलंय दिनेश साळुंके याने
दिनेश साळुंखे देखील एक्सपिरियन्स गोलंदाज आहे, ज्याने कित्येक काळ लेथर क्रिकेट देखील खेळलाय आणि आपल्या टीमसाठी आता मात्र 2 महत्वपूर्ण विकेट्स मिळवल्यात आणि 2 खेळाडूंना डगआउट मध्ये पाठवले, आदित्य आणि उदय याला, जे स्फोटक फलंदाज आपण पाहतो धावली टीम कडून. या दोन्ही फलंदाजांना, दोन्ही बॅटरना मैदानाचा बाहेर पाठवण्यामध्ये यशस्वी झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर नवीन फलंदाज झालाय, तो मात्र या ठिकाणी आपण पाहतोय तेजस आहे ना. तेजस आपल्याला पाहायला मिळतील आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण पाहिलं तर युवा तेज गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, कित्येक वेळा पॉवर प्लेचं षटक हातात असताना आपण त्याला पाहतो, परंतु आज मात्र या खेळपट्टीवरती ज्यांच्याकडे अनुभव आहे, ज्यांच्याकडे कित्येक वर्षाचा काळ क्रिकेटसाठी खेळला गेला, त्यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला, 2 विकेट्स मात्र महत्वपूर्ण मिळवल्या गेल्या आणि धावा खर्च केल्या, त्या मात्र या ठिकाणी या षटकामध्ये 14 धावा. वैभव आलाय षटक क्रमांक 2 हातात असताना. वैभवला आपण पाहू शकाल, समोर रोहन आहे. रोहनला देखील हार मानून चालणार नाहीये. या संघर्षाच्या काळामध्ये तुम्हाला देखील लढायला शिकलं पाहिजे आणि या लढाईमध्ये जिंकायचं असेल ना तर आता मात्र या ठिकाणी थांबून चालणार नाहीये. प्रत्येक चेंडू हा बघून खेळावा लागेल. एखादा खराब चेंडू सीमारेषे बाहेर तुम्हाला पाठवावाच लागेल. इथे मात्र पहा, अगदी बॅटच्या रनर मध्ये आलाय, फेकून दिलाय. पहिला चेंडू वरती रोहनच्या देखील बॅट मधून एक लाजबाब षटकार पाहायला मिळतोय. धावांचा नक्कीच वेग वाढवताना आपल्याला पाहायला मिळेल रोहन, कारण रोहनकडे देखील क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे. आज या विकेट वरती काहीतरी वेगळं करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. गोलंदाजाला मात्र या ठिकाणी गोलंदाजी करत असताना अगदी अचूक टप्प्याची गोलंदाजी टाकावी लागणार आहे, परंतु इथे मात्र आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती एक मोठा ब्लास्ट पाहायला मिळालाय. या गरमागरमीच्या वातावरणामध्ये असून गरम मॅच केली आहे षटकाराने. रोहनच्या बॅट मधून धावसंख्या झाली आहे ती मात्र 20 या अंकावरती. अजून या 32 धावांची गरज आहे. फुलटॉस चेंडू होता, इथे मात्र आपण पाहतोय लेग साइडला खेळ आहे, तिथे मात्र राजेश आहे. एक धाव मात्र घेतली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? एकाच धावेवरती समाधान मानलंय. फुलटॉस चेंडू होता, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या वधून अगदी बरोबर मारला असता बॉलरच्या वरतून तर कदाचित तिथे चौकार तुम्हाला पाहायला मिळाला होता. क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे मात्र थोडासा चुकला, फसला. एक धाव मात्र या ठिकाणी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाली. इथे मात्र चांगला फटका आहे, कार्पेटच्या साईडने चेंडू आलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, तर चेंडू या ठिकाणी निघून चाललाय. टांगा पलटी, घोडा फरार, मिळतील 4, येतोय चौकार. आणि या 4 धावे बरोबर संघाचं धावफलक जर पाहिला तर धाव संख्या झाली आहे 24 या अंकावरती. आता मात्र मॅच मध्ये तुम्हाला रंगत पाहायला मिळेल. 25 धावा झाल्यात, अजूनही जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. अजून या षटकातले 2-3 चेंडू टाकून झालेत, म्हणजे अजून या 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 27 धावांची गरज आहे. होऊ शकते. इथे मात्र चांगला चेंडू समोरच्या दिशेला खेळला, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत दीपक, त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. एकच धाव पाहायला मिळेल. रोहनला या ठिकाणी थांबून चालणार नाहीये. या षटकामध्ये अजून 1-2 मोठे फटके खेळावेच लागतील. या षटकातले अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत, त्याच्यावरती अटॅक तुम्हाला करावा लागेल. या षटकामध्ये आपण पाहतोय अद्याप धावा खूप ओसांडून खर्च केल्या गेल्यात. इथे मात्र फटका, लाजबाब लाजबाब, पॉवरफुल, सक्सेसफुल, चेंडू निघून चाललाय. 6 धावांसाठी येतोय षटकार. रोहनच्या बॅट मधून आपण पाहतो या षटकामध्ये दुसरा फटका पाहायला मिळाला. धाव संख्या मात्र जर पाहिली तर धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 32. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 20 धावांची गरज आहे. या शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला ना तर नक्कीच शेवटच्या षटकामध्ये खूप कमी धावा पाहायला मिळतील, परंतु या चेंडूवरती ही मॅच पूर्ण गणित अवलंबून आहे. शाळेमध्ये तुम्ही गणित सोडवले असेल, या मॅचचं गणित सोडवणार कोण, फलंदाज की गोलंदाज? पाहूया. वैभव निघालाय,
इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढला, एकदा मात्र कम्प्लीट केली आहे, स्वतःवरती स्ट्राईक ठेवलाय. परंतु आता मात्र आपण पाहतोय एकाच धावेवरती समाधान मानले. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कम्प्लीट होत असताना संघाचं धावफलक जर पाहिलं तर 33 या धाव संख्येवरती जाऊन पोहोचले. आता मात्र 6 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. जिंकण्यासाठी 6 चेंडू 19 धावा. क्रिकेटमध्ये खूप काही घडामोडी आपण इथून पाठीमागे पाहिल्यात, परंतु या मॅच मध्ये आपण काय पाहू शकाल? 6 चेंडू 19 धावांची गरज असताना गोलंदाज भारी पडेल की फलंदाज या मॅच मध्ये आपल्याला देखील पाहायला मिळेल. येणाऱ्या काही क्षणामध्ये, येणाऱ्या वेळेमध्ये एका दिशेला शिमडी टीम आपण पाहतोय संघर्ष करतेय, तर दुसऱ्या दिशेला आपण पाहतोय धावली टीम धावांच्या शोधामध्ये आहे, झगडताना आपल्याला पाहायला मिळते. खूप मोठा प्रवास केलाय, पण तो हा प्रवास खडतर प्रवास या ठिकाणी कोण पूर्ण करेल, पुढच्या फेरीमध्ये कोण दाखल होईल हे देखील पाहावं लागेल. स्वतःवरती स्ट्राईक ठेवली आहे, स्वतःवरती या ठिकाणी कंट्रोल केलाय. सावध पद्धतीने फलंदाजी करत असताना आपण पाहतोय रोहन मैदानाच्या आतमध्ये आहे. लेग कटर गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे, ख्याती आहे, जो दीपक साळुंके गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू कशा पद्धतीने हातेल, पहिला चेंडू डॉट आला तर मनोबल वाढवेल गोलंदाज दीपक याचं, परंतु पहिल्या चेंडूवरती धावा आल्या तर या मॅच मध्ये अगदी रखरखत्या उन्हामध्ये आपण पाहिला तर ही मॅच अगदी पाहण्यासारखी प्रेक्षकांना पाहायला मिळते. GTC लाईव्हच्या माध्यमातून ही पाहिली जाते मॅच. खराब चेंडू पाठीमागे निघून चाललाय. आता मात्र या ठिकाणी पाहतोय एक धाव घेतली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? हा केला जातोय, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर वाईट +2 मिळतील त्या 3. दुष्काळात 13वा महिना. अगदी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अगदी पाणी कपात होते आपल्याला पाहायला मिळतं. काही ठिकाणी पाण्याची खूप मोठी टंचाई पाहायला मिळते. इथे धावा अगदी ओसांडून खर्च करताना आपण पाहतोय शिमडी टीम आपल्याला पाहायला मिळते. धाव संख्या झाली 36 धावा. धाव फलकावरती आपण पाहतोय रोहन मात्र आज कंबर कसून गेलाय. आदित्य माघारी परतला, उदय माघारी परतला, मात्र हार मानून चालणार नाही. स्वतःचा संघनायक माघारी परतल्यानंतर आज जिम्मेदारी घेतली. का मला लेजेंड खेळाडू म्हणून या टीम मध्ये आत्ताभ्य ठेवलं गेलं हे दाखवून देत असताना आपण पाहतोय एका दिशेला आदित्य, दुसऱ्या दिशेला दीपक, दोन्ही खेळाडूंमध्ये ही उलटा सीधे मात्र काय करताय, चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहतोय सीमारेषे लगत झेल टिपलाय आणि फलंदाज रोहनचा खेळ मात्र या ठिकाणी संपुष्टात आलाय. पहा डायरेक्ट चेंडू होता, अगदी क्षेत्ररक्षक मिड विकेटला तैनात होते आणि त्याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. फुलातून फलंदाजी करत असताना थोडीशी कुठेतरी गडबड झाली आहे, चुकी झाली आहे. आता मात्र विवेक आलाय. विवेककडे कधी क्षमता आहे, विवेककडे देखील कॅपॅसिटी आहे, विवेककडे देखील ॲबिलिटी आहे. आपल्या संघाला या मॅच मध्ये जिंकून दिला तर नक्कीच या मॅचचा हिरो देखील त्याला पाहावं लागेल. परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय धासफूस चालली आहे. एका दिशेला आपण पाहतोय शिरकाव करत असताना टीम शिमडी संघ पाहतोय, तर दुसऱ्या दिशेला धावली टीम आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा करायच्या जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 16 धावा. इथे मात्र चांगला फटका समोरच्या दिशेला अटॅक केलाय. चेंडू वन बाउन्स निघून चाललाय. टन 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 येतोय चौकार. 4 धावा. बॅटर विवेकच्या बॅट मधून एक चौकार पाहायला मिळतोय. आता मात्र या मॅचची हवा निघून चालली आहे. एका दिशेला आपण पाहतोय शिमडी संघ कुठेतरी पारड चढवताना पाहायला मिळत होता. आता मात्र शिरकाव केलाय. टीम धावली टीमला काय मॅच पाहायला मिळते. एका दिशेला हारण्याची भीती, दुसऱ्या दिशेला आनंद. विजयाचा कोण करणार इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. परंतु आता मात्र कान मंत्र दिला जातोय. क्षेत्ररक्षण मध्ये व्यूहरचना आखली जाते. टीम शिमडी आपण पाहतोय दीपक वरती अटॅक पाहायला मिळत आहे. दीपकला मात्र या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करायची. आतापर्यंत 2 चेंडू टाकून झाल्यात, धावा खर्च केल्या गेल्यात, त्यात टोटल 7 धावा आणि 1 विकेट महत्वपूर्ण मिळवली गेली आहे. अजूनही 4 चेंडू शिल्लक. इथे मात्र पहा थोडासा चेंडू खाली राहिला आणि फलंदाज पाहतच राहिला. आता मात्र डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. हा डॉट चेंडू या ठिकाणी प्रेशर मध्ये फलंदाजाला आणू शकतो.
कारण की थांबून चालणार नाही आहे. प्रत्येक येणाऱ्या चेंडूवरती तुम्हाला बॅट आणि बॉलवरती स्पर्श करावा लागेल. ज्या वेळेला एखादा मोठा फटका पाहायला मिळेल, एखादा जर मोठा फटका आला ना तर मॅचचं सूत्र लगेच बदलताना पाहायला मिळेल. इथे मात्र चांगला चेंडू नो आहे. चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. परंतु तिथे मात्र आपण जर पाहिला तर धोक्याची घंटा सिग्नल आलाय पंचांचा. नो चेंडू, फ्री हिट असणार आहे. या चेंडूवरती मिळतील 3 धावा. आता मात्र धावांची धावाधाव केली जाते. मॅच मध्ये काय घडतंय, एका दिशेला पडझड, दुसऱ्या दिशेला विकेट, तिसऱ्या दिशेला धावांचा धावाधाव केली जाते. तीन चेंडू आणि 9 धावा. 3 चेंडू 9 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये पहा, मॅच होती कुठे, मॅच आली कुठे, का म्हटलं जातं. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलत असतो त्याप्रमाणे मॅच देखील रंग बदलताना आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू 9 धावा. इथे मात्र पहा, चांगला चेंडू विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र फलंदाज पाहत पाठीमागे क्षणच्या अगदी बाजूला उभे होते. अक्षय कोणती चुकी केली नाहीये आणि दीपकला मात्र या ठिकाणी विकेट मिळाली आहे. 2 चेंडू 9 धावांची गरज. एखादा मोठा फटका आला की मॅचचं पुन्हा एकदा समीकरण बदलेल. परंतु असा कोण असेल तो हा मॅचचा आज गणित बदलून टाकेल. सतीश आलाय मैदानाच्या आतमध्ये, ज्याच्याकडे देखील क्षमता आहे. 2 चेंडू 9 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये आपण पाहतोय रफ अँड टफ दोन्ही संघांमध्ये एक चांगली मॅच पाहायला मिळते. काळेसुरी देवी चषक 2025 मध्ये आपण पाहतोय, एका दिशेला आपण पाहिलं तर झगडताना टीम धावली पाहायला मिळते. परंतु विजयाकडे वाटचाल करत असताना, विजयातून मार्ग काढत असताना टीम शिमडी देखील आपण पाहतोय. परंतु अद्याप मॅच संपलेली नाहीये. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक, 9 धावांची गरज. सतीश स्ट्राईक वरती पाहायला मिळतील. दीपक आपल्याला पाहायला मिळतोय. हा एक चेंडू, निर्णायक चेंडू या मॅच मधला कशा पद्धतीचा हाताळेल दीपक आपण पाहूया. इथे मात्र चांगला चेंडू थोडासा खाली राहिलाय आणि आता मात्र या मॅचचं गणित पूर्णपणे बदललंय. मॅच मात्र आपल्या खिशामध्ये टाकलाय. परंतु एखादा खराब नो चेंडू आला, त्याच्यावरती एखादा मोठा ब्लास्ट पाहायला मिळाला तर पुन्हा एकदा मॅचचं समीकरण बदलू शकतं. होत्याचं नव्हतं कधी मॅच मध्ये देखील आपण पाहू शकाल. परंतु इथे मात्र काय घडतंय, इथे मात्र चांगला फटका आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. 1 बाउंड चेंडू निघून चाललाय सीमारेषे पार. 5 धावांनी टीम या ठिकाणी हारतीये. परंतु चांगला प्रयत्न, सल्यूट आहे टीम धावली टीमसाठी. चांगला प्रयत्न केला, चांगली फलंदाजी रोहन